हा किल्ला शिकवतो, पराभव झाला तरी हार मानायची नाही. हो, हाच तो किल्ला. आता आपण सज्जनगडावरून किल्ले अजिंक्यताराकडे जातो आहोत. किल्ले अजिंक्यतारा, रस्त्यामधलं मनमोहक दृश्य बघत आपण पुढे जातो आहे अजिंक्यतारा किल्ल्याकडे. माझी फार इच्छा होती, जोपर्यंत आपले पाय चालू शकतात तोपर्यंत महाराजांची सगळी गडं बघून घ्यायची. आज माझं नशीब होतं, म्हणून आपण आलेलो आहे किल्ले अजिंक्यतारा गडावर. अजिंक्यतारा, अजिंक्यतारा म्हणजेच जो नेहमीच अजिंक्य राहिला असा हा किल्ला. हा आहे अजिंक्यतारा किल्ला. बघा, आपण या किल्ल्याचं द्वार बघतोय. अगदी गाडी वरपर्यंत येते, त्यानंतर या द्वारातून आत जायचं असतं आणि हे दार पहिले बंद राहायचं आणि हे छोटंसं जे द्वार होतं यातून आतमध्ये जाता येत होतं. तुम्ही हे दार नीट बघू शकता. अगदी हत्तीचा जो माथा असतो त्याने दार जोरजोरात मारून उघडायचा प्रयत्न करायचे आणि हत्तीला जेव्हा डोक्याला जोरात लागायचं तर हत्ती हे काम करू शकत नव्हता, म्हणून दाराची रचना अशी केलेली असते. आता आपण पायऱ्यांवरून वर जाऊया. ट्रेकिंग करायला अगदी सोपी आहे, बिगिनर्स देखील वरपर्यंत पोहोचू शकतात. फार कमी पायऱ्या आहेत. असा हा किल्ले अजिंक्यतारा. बघा, आपण अजिंक्यतारा किल्ल्याच्या जवळपास पोहोचतोय आणि अगदी दरवाजाच्या जवळच हे असे छोटे छोटे एक प्रकारचे गुफा समजा. याच्या आतमध्ये सिपाही राहायचे, म्हणजे जे काही आपले सैनिक होते ते राहायचे. आणि समजा चुकून दार उघडलं गेलं तर सगळ्यात पहिले तिथून तोफ, दारुगोळा असा टाकला जायचा. आपण हा व्ह्यू बघतो आहे. अगदी त्या द्वारातून आत आल्यानंतर ही संरक्षक भिंत बघा. ही संरक्षक भिंत आहे गडाची आणि येथून देखील जे आपले सैनिक होते ते किल्ल्याची सुरक्षा करायचे. आणि हा किल्ला महत्त्वाचा, ह्या किल्ल्याचं महत्त्व म्हणजेच काय की या किल्ल्यावरून संपूर्ण सातारा जिल्हा दिसतो आणि शत्रू जर आले तर ते लगेच आपल्या नजरेच्या टप्प्यात दिसायचे आणि त्यामुळे मग आपण या किल्ल्याची चांगली सुरक्षा करू शकायचो. सध्या या किल्ल्यावर आता फारसं काही उरलेलं नाही आहे आणि एक फक्त हनुमानाचं मंदिर आहे आणि एक मंगळाई देवीचं मंदिर आहे. चला, आपण हनुमानाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाऊया. हे बघितलं का तुम्ही, हे हनुमानाचं मंदिर जे आहे उत्तराभिमुख आहे, म्हणजे उत्तरेकडे हनुमानाचं तोंड आहे या मंदिरातल्या. आपण या मंदिराचं दर्शन घेऊन आणखी पुढे किल्ल्याचा परिसर बघू. येथे जे अनेक सैनिकी शाळा आहेत तर आणि पोलीस ट्रेनिंग सेंटर्स आहेत, त्यांचे विद्यार्थी या किल्ल्यावर येऊन सराव करतात. बघा, आपल्याला किल्ल्याचा पूर्ण भाग दिसतो आहे. सध्या किल्ल्यावर इमारती नाही आहेत आणि हा किल्ला आपल्या जुन्या वास्तूची आपल्याला आठवण करून देतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि किल्ल्याची तटबंदी, किती पक्की अशी ही तटबंदी आहे. किती सुंदर व्ह्यू आहे या किल्ल्याच्या एंट्री गेटचा. याला आपण एंट्री गेट म्हणूया. आणि खूप सुंदर असा हा किल्ला आहे. आपल्या शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक, तसंच मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक असा हा अजिंक्यतारा किल्ला. आपण अजिंक्यतारा किल्ल्याला भेट द्यायला आलेलो आहोत आणि महाराजांच्या संपूर्ण गडांची माहिती घेत आपण प्रत्येक किल्ला बघायचा प्रयत्न करतो आहोत. आणि आज आपण अजिंक्यतारा किल्ला बघितला. ह्याच्या भिंतींवर त्यावेळच्या लढाईची जी दृश्य काढलेली आहेत ते बघून आपल्या अंगावरती काटा उभा राहतो. असे आपले जे मावळे होते
असं आपलं मराठी साम्राज्य होतं, ज्यांनी आज आपल्याला या स्थितीत आणून ठेवलेलं आहे. प्रत्येक मराठी स्त्रीला जे स्वातंत्र्य मिळालं ते आपल्या राजांमुळेच. आपल्या राजांचा जो काळ होता त्यामध्ये स्त्री सन्मान हा सगळ्यात महत्त्वाचा सन्मान होता. आणि म्हणूनच आज तुम्ही, मी, संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर आपण फिरतो आहोत. तसंच आपली उज्ज्वल कीर्ती गाजवतो आहोत. जय जय शिवाजी महाराज की जय. आणि मला खूप आनंद झाला की मी या किल्ल्याला भेट दिली. आपण देखील या किल्ल्याला भेट द्या. आणि अजिंक्यतारा किल्ला हा अगदी शहराच्या जवळच आहे. आता आपण इथून शहराचं दृश्य बघितलं. असा हा अजिंक्यतारा किल्ला. आपण याच्याविषयी संपूर्ण माहिती घ्या आणि या किल्ल्याला जरूर भेट द्या. असे अनेक आपण प्रेक्षणीय स्थळं तसंच किल्ले याबद्दलची यूट्यूबची इन्फॉर्मेशन माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.